या पुढील सत्राकडे वळत आहोत. तर या पुढील सत्रामध्ये आपणाला ग्रामीण साहित्य या विषय घटकांतर्गत धग असते आसपास या काव्यसंग्रहावर उपस्थित आहेत राणे सर. हो आहे. हॅलो राणे आहेत सरांचं. हा सर नमस्ते. नमस्ते नमस्ते नमस्ते. माझा आवाज येतोय आधी सरांचा मी अल्पसा परिचय करून देतो. प्राध्यापक हो सर येतोय. प्राध्यापक जगदीश राणे सर हे कला वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट या ठिकाणी मराठी या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून गेली 25 वर्ष अध्यापन करत आहेत. त्याचबरोबर सर मराठी अभ्यास मंडळ मुंबई विद्यापीठचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. सरांनी 10 वर्ष प्रभारी प्राचार्य म्हणूनही आपली कार्याची धुरा सांभाळली आहे. अंतर्भूत असणाऱ्या यासारख्या विभागांमध्ये सरांनी काम केलेलं आहे. विविध कार्यशाळा आणि चर्चासत्रामध्ये सरांनी अभ्यासपूर्ण अशी शोधनिबंध सादर केलेले आहेत. सरांचा विशेष उल्लेख करावा असा वाटतो. रोटरी क्लबच्या माध्यमातून सरांना उत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार सरांचा सन्मान सरांना प्राप्त झालेला आहे. आणि त्याही पलीकडची विशेष ओळख सर एक उत्कृष्ट सर्पमित्र आहेत, अभ्यासक आहेत. त्याचबरोबर व्यसनमुक्ती केंद्र यामध्ये सरांचं समुपदेशन मार्गदर्शन असतं. तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सर कार्यरत आहेत. सरांचं मी या प्रसंगी पुनश्च स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो आपण आपल्या ग्रामीण साहित्य या अंतर्भूत असणाऱ्या धग असतेच आसपास या संग्रहावरती आपण या विषयावर आपण मांडणी करावी. प्राध्यापक. धन्यवाद सृष्टी सर. माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येत असेल अपेक्षा करतो. जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय गोवेरी संस्थेचे संस्थापक रवींद्र घोडबिंदे सर, प्राचार्य काळे सर, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर धनाजी गुरव सर, उद्घाटक आणि उद्घाटक वंदना महाजन मॅडम, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख सोष्टे सर, माझे सर्व अभ्यासक मित्र, निबंध सादर करते सर्व मित्र आणि उपस्थित सर्व अभ्यासक श्रोते. मी या आजच्या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला ग्रामीण साहित्य या संदर्भात 6 नंबर पेपरसाठी असलेला जो कविता संग्रह अभ्यासासाठी लावलेला आहे त्या काव्य संग्रहा संदर्भात मी आपल्याशी थोडस हितगुज करणार आहे. ग्रामीण साहित्य प्रवाह हा एक अभ्यासात्मक असणारा प्रवाह आपल्या साहित्यामध्ये आहे. खरं म्हणजे साहित्य समाजाचे प्रतिनिधित्व नेहमी करत असतं. साहित्य समाज जीवनाचा आरसा असतो. जीवनाचे दर्शन तर घडवते, त्याचबरोबर जीवनाला दिशा सुद्धा देण्याचं काम हे साहित्य करत असते. म्हणूनच साहित्याकडे समाज जीवन घडवण्याचे प्रभावी साधन म्हणून पाहिले जाते. समाजात राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवून येत असताना प्रभाव जसजसा साहित्यावर पडतो तसाच तो इतर साहित्याबरोबर मराठी साहित्यावरही पडलेला आपल्याला दिसून येतो. ग्रामीण साहित्य प्रकार ही त्यातलाच एक प्रकार आहे. खऱ्या समाजाचे दर्शन या प्रकाराने घडवले. रंजनवादातून वास्तववादाकडे साहित्याला आणणे हे याच प्रवाहाने झालेले आहे असं मला वाटतं. थोडक्यात मी घेत जातो. ग्रामीण साहित्याच्या ज्या प्रेरणा आहेत, म्हणजे आधुनिक मराठी साहित्याचे जो प्रवाह आहे त्यामध्ये पारतंत्र्य, स्वातंत्र्य, नंतर स्वीकारलेली लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता, माणुसकी, वैज्ञानिक शोध, अर्थव्यवस्था, सत्तेचे विकेंद्रीकरण, नवीन कायदे, शिक्षणाचा प्रसार, पूर्वीची कोंडी, कुचंबना, दारिद्र्य, आत्मभान, उपेक्षित, शोषित, विस्थापित ग्रामीण माणसाच्या व्यथा वेदना यांचे प्रश्न यातून वास्तव जीवनाचे दर्शन घडवणं हे प्रामुख्याने ग्रामीण साहित्याने केलेलं दिसतं आणि हेच प्रेरणास्थान ग्रामीण साहित्याचं आहे असं एक म्हणावंसं वाटतं. लौकिक जीवनाला स्वरूप देणारच साहित्य माणसाच्या वृत्ती, प्रवृत्ती, क्रिया, प्रतिक्रिया, कुटुंब, गावगाडा, गाव राहटी, शेती, प्राणी, सामाजिक बांधिलकी, ग्रामीण भागातली जत्रा, उत्सव,
मानापमान, जाती व्यवस्था, स्त्री पुरुष भेद, अर्थव्यवस्था, सत्तास्थाने व सर्वात महत्वाचे म्हणजे कृषी संस्कृतीला तिच्या सर्वांगासह शब्दरूप देण्याचं काम ग्रामीण साहित्यानं आपल्याला केलेलं दिसून येतं. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी असणारी जी शेती, पशुपालन, मातीशी असलेले अतूट नाते, कष्टकरी जीवनाचे दर्शन, वास्तव आणि कलात्मक दर्शन, शोषणमुक्त, भयमुक्त, समताधिष्ठित समाज, निर्मितीसाठी सरणारा वर्ग आणि नवीन समाज जीवनाच्या निर्मितीची इच्छा पाहणारे ग्रामीण नायक नायकांचे चित्रण या ग्रामीण साहित्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला केलेले दिसून येते. त्यानंतर कल्पना दुधाळांचा जो कविता संग्रह आहे, धग असतेच आसपास, या कविता संग्रहाबद्दल पूर्णतः ग्रामीण असलेला कविता संग्रह आहे. मराठीतील एक आघाडीची कवयित्री म्हणून कल्पना दुधाळांकडे आपल्याला बघायला हरकत नाही. त्यांचं सिझर म्हणतेच माती हा 2010 साली आलेला पहिला कविता संग्रह आहे की ज्याला सुमारे 18 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सर्वसाधारणपणे कल्पना दुधाळांच्या कवितेचा आशय हा शेती, निसर्ग, शेतकरी स्त्री, स्त्री दुःख जाणीव याचं चित्रण आपल्याला या कविता संग्रहातून दिसून येते. त्यांचं एकंदरीत वर्णन बघितल्यानंतर असं एक लक्षात येतं की कवयित्रीचं नाव जरी कल्पना असलं तरी त्यांच्या कवितेतला आशय मात्र ग्रामीण वास्तवतेचे हुबेहूब दर्शन करणारा आहे असं मी म्हणेन. महाराष्ट्रातील ग्रामीण मातीला महाराष्ट्र संस्थेचा जो मिळालेला त्यांना पुरस्कार आहे, त्यात असं म्हणावंसं वाटतं की ग्रामीण मातीला मातेची मायेची ममता प्रदान करण्याचे कार्य आपल्या कवितेद्वारे कवयित्री घडवताना दिसतात. ग्रामीण जीवन जे जीवन नसून जीवन मरणाच्या प्रश्नावर आणि कधी कधी ते सरणावर असे विद्रूप होत जाते याचे दर्शन घडवणे हा कवितेचा मूळ गाभा आपल्याला दिसून येतो. कल्पना दुधाळे यांचा जो कविता आहे त्याचा जो भाग आहे साधारणपणे सोलापूर मधला टेंभुर्णी या ग्रामीण भागामध्ये, अस्सल ग्रामीण भागामध्ये कविता दुधाळे यांचा जन्म झालेला आहे आणि कविता खरं म्हणजे तिथूनच त्यांना त्यांची स्फुरत गेलेली आहे. आणि लग्नानंतर भोरी भडक, दौंड, पुणे या ग्रामीण भागामध्ये त्यांचं सध्या वास्तव्य आहे आणि या ग्रामीण भागाचा किंवा या ग्रामीण मातीचा, ग्रामीण संस्कृतीचा ते वर्णन करताना दिसून येतात. सध्या सुद्धा आणि माहेरी असताना सुद्धा त्यांनी पूर्णपणे ग्रामीण साहित्य, ग्रामीण जीवन जगलेलं आहे. म्हणजे कल्पना दुधाळांशी बोलताना असं मला जाणवलं की बांधावरून चालणं, मातीत खेळणं, मातीशी शेती करणं, त्याचबरोबर अभ्यास करायचा असेल तर शाळेतून आल्यानंतर जर अभ्यास करायचा असेल तर भाकऱ्या धोपटायच्या आणि नंतर अभ्यासाला गृहपाठाला बसायचं, अशा संस्कृतीमध्ये लहानाच्या मोठ्या आणि संस्कार झालेल्या कल्पना दुधाळ यांचा हा कविता संग्रह हा ग्रामीण दिसून येतो. खूप कमी लोकांना असं सौभाग्य मिळतं की फक्त 2 कविता संग्रह असून सुद्धा महाराष्ट्रभर कवयित्रीचं नामोल्लेख होणं आणि डझनावारी त्यांना डझनाच्या भावात पुरस्कार मिळणं हे दिसून येतं. त्यानंतर महाराष्ट्र फाउंडेशनद्वारा त्यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील मराठी मातीचा ललित समारंभच त्यांच्या कवयित्रीने घेतलेला आपल्याला दिसून येतो. तिचे दुःख त्यांच्या कविता संग्रहामध्ये गेली 10 वर्ष त्यांनी जे घर सांभाळलं, वर्षाचा प्रवास, निसर्ग, शेतकरी, शेतात राबणारी स्त्री, तिचे दुःख, वेदना आणि त्यांच्या जाणीवांचे रेखाटन अतिशय कल्पकतेने आणि मार्मिकतेने त्यांनी केलेले दिसून येतं. कल्पना दुधाळ या माणसाला मातीकडे आणि शेतीकडे पाहायला नवी दृष्टी प्रदान करतात असा एक प्रत्यय आपल्याला दिसून येतो. त्यांचा धग असतेच आसपास हा कविता संग्रह साहित्य रसिकांसाठी आणि अभ्यासक तसेच विद्यार्थी यांच्यासाठी नवी पर्वणी ठरला आहे. सुमारे 64 कविता या कथासंग्रहामध्ये आहेत, या कविता संग्रहामध्ये आहेत आणि या कवितांच्या काही महत्वाच्या कवितांचा नामोल्लेख या ठिकाणी मी करणार आहे. कविता संग्रहातील पहिलीच कविता घालमेल
यातील झाडाचे आणि डोळ्याचे प्रतीक, त्यांचे कष्टकऱ्या हाता नखांचे वर्णन नवीन दृष्टी प्रदान करते. शेती फक्त शेती नाही, तर कष्टणाऱ्याला डोंगर फोडून भट्टीत तावून सलाखून पीक घ्यावे लागते. संसाराचा गाडा हाकत केविलवाणी जीवनाची घालमेल, चिंताग्रस्त डोळ्यांभोवती असलेलं काळ आणि झाडाभोवती भोवतीचं आळं रक्ताचं ठसठस हृदय द्रवित करते. आयुष्याच्या शर्यतीत कधी कधी आत्महत्येचे निमंत्रण लाथाडून डगमगता वास्तवाशी दोन हात करत होरपळणाऱ्या जीवनाला नवी उमेद देण्याचा विडा कवयित्री उचलतात. माणूस कितीही प्रयत्न करो, त्याला स्वतःची सावली चुकून पळता येत नाही. शब्दाच्या उमेदीला शहाण्यांचे बळ देण्याचे काम कवयित्री करते. रक्तात धग तयार करते. रसायन कवितेचा प्राण आहे. धग असतेच आसपास, मधून मनाला चटका लागून जाते. खर तर शेतीचा शोध हा स्त्रियांनीच लावला. तहानलेल्या व्याकुळ झालेल्या मातीला ग्रामीण स्त्रियांचे अश्रू, घाम आणि कधी कधी तर रक्ताचा शिडकाव होताना दिसतो. त्यांची सौंदळ कविता भूगर्भातील पाणी आणि पाण्यासाठी आसुसलेली माती याचे हुबेहूब चित्रण करते. गर्भातल्या बाळासारखी ती आपल्या मातीला जपत असते. आपली क्षमता अजमावून औषधी गुणधर्म तयार करत असते. आपली इच्छा तिला कधीही पूर्णत्वास नेता येत नाही. ग्रामीण स्त्रीला हट्ट करण्याचा जणू अधिकारच नाही, अशी ग्रामीण साहित्य किंवा ग्रामीण स्त्रीची अवस्था आहे. शब्दाने न बोलता तिची वेदना खरंच काही बोलून जाते. भिकारी, बालपण आणि कष्टाने होणारी लूट ही उघड्या डोळ्याने बघते. ग्रामीण भागातील जातीपातीची बंधने पण तिला ढवळत असतात. हिमतीने तिला पोराची खळगी भरण्यासाठी कष्ट उपसावे लागतात. गावातील भावकी, चोळी बांगडी इत्यादीचे वर्णन गावरान शैलीत झालेले आहे. शास्त्र नावाची कविता ग्रामीण परंपरेचे वर्णन करते. जसे रास भरताना स्त्रियांनी डोक्यावर पदर घ्यावा व पुरुषांनी टोप्या घालाव्यात, की राशीला बरकत येते अशी समज आहे. तिने सांजेला झोपणे अशुभ मानले जाते. युगाची जन्मदाती म्हणून स्त्री हळूवार आपल्या कष्टांना शेत आणि पदराने घराची मर्यादा सांभाळत असते, असं वर्णन या कवितांमधून आपल्याला दिसून येते. माळावर गुर राखताना या कवितेमध्ये गायीच्या वासराला जन्म देत असतानाच्या वेदना कवयित्री बाईशी जोडते. गायीच्या डोळ्यात स्वतःचे डोळे ओतत राहिल्यागत ती गायी आणि आई दोघांचे साधर्म्य इथे साधते. गणगोत नावाच्या कवितेमध्ये गावातील भेदभाव, शहाण्या माणसांची चलाकी तसेच मुठभर आपली राख मातीत मिसळून गवताच्या रूपाने पुन्हा उगवावी अशी इच्छा प्रदर्शित करताना आपल्याला कवयित्री दिसतात. गाभाच फोडलाय फक्त या कवितेमध्ये वैरी सुद्धा सुखी असावा ही मानवतेची भूमिका ग्रामीण मातीमध्ये साकारताना दिसते. गावातील डबडबलेले डोळे, गावकी, भावकी, गाव गुंड्या आदींचे वर्णन खरं गाव डोळ्यासमोर उभं करतं. डोळ्यातले बेस्कुट स्मरणावर आणि मरणावर भाषण देत फिरतात. गोदाम सडवणारेच दारूबंदीवर बोलतात. एका डोळ्याने हायटेक शेती दाखवत दुसऱ्या डोळ्यात मुठभर माती फेकतात. कधी या गावात पाणी पेटते तर कधी फड पेटतात. तरी मागचं सोडून देऊन समजून गाभाच पोखरलाय तर एक उगवतील अजांतपणा हा आशावाद इथे या कवितेमधून, कविता संग्रहामध्ये आपल्याला पदोपदी दिसतो. कार्यशाळेत या कवितेत शेळी पालन ऐकल्यावर भाजीपाला व्यवस्थापन, सांडपाण्याचे किचन गार्डन हे फक्त बनवाबनवीचे वाटते. माती विना शेतीचे प्रयोग, इथे कणसाविना पाखरांना चिवचिवाट, फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. बियाण्याबद्दलची मार्केटिंग फंडा, जाहिराती त्यांचे पॅकिंग, ज्यूस, जाम कधी भाकरीला चिकटत नाही. हायटेकच्या या दुनियेत गोड्यात राबणाऱ्या रोबोला धार काढणाऱ्या आम्ही बटनाच्या जगावर सलाम ठोकतो.
जीवाचा यंत्र समजण्याच्या यंत्राला जीव जीव चक्रव्यूहात सापडला. कार्यशाळेत दर सत्रातून अशीच हायटेक उधळण होताना दिसते. म्हणजे जागतिकीकरणाचे जे काही प्रभाव ग्रामीण साहित्यावर पडलेले आहेत याचाही इथे उल्लेख कल्पना दुधाळे यांच्या कविता संग्रहामध्ये आपल्याला दिसून येतो. आधीच सारखंच सांगत रहा ही कविता गावातील खानाखुणा, झोपडपट्टी, पूल, रस्ता, गणपतीचे मंदिर, घरोघरी चिनपाट, ते टाईल्सचा डिझाईन, सर्व काही इथेच दिसते. पुढची ओढ डोक्यात घेऊन शेळ्या पाळानं पोटाचं गटार भरावं लागतं. जुन्या पाण्यानं नटावं लागतं. मंत्री संत्री आल्यावर तळव्याखाली लपावं लागतं. येथील ग्रामीण दारिद्र्य हे याच्यामध्ये दिसून येतं. या कविता संग्रहामध्ये म्हातारा, सस्ता, त्यानंतर संपत कसं नाही, या 3 कवितांमध्ये ग्रामीण दारिद्र्य या ठिकाणी आपल्याला प्रत्ययाला आलेलं दिसून येतं. सांगा मायबाप या कवितेमध्ये शहर आणि गाव, मातीतील वास्तवता आणि दरी यातील समोर मांडले जात असे हॅलो समोर मांडले जाते. ब्रह्मांड आपल्या समोर उभे राहते. पखालीचे पाणी कविता ग्रामीण जीवनाचे यंत्रवत भिजवणे तसेच अथांग अतांत्रिक व दरिद्रता दाखवते. कधी बळीराजा सुखावतो तर खूप वेळा मुसक्या मूक बांधली जाते. चटणी भाकरीची गोडी साखरेत विरघळून जाते. झेंडा वंदनच देशाची महानता गायली जाते. पण खरी महानता कष्ट करणाऱ्या जीवनाचे विद्रूप चित्रण दाखवते. रोपापासून मापापर्यंत लुबाडणूक ही शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली असते. बाजारात मालाची लयलूट केली जाते. कष्टाची तोलाई सोडून बनवाबनवी शेतकऱ्यांना अडकवले जाते. अश्विनी नावाच्या कवितेमध्ये कीटकनाशक पिऊन मेलेल्या अश्विनी सारख्या कित्येक मुलींची वेदना याच गोष्टींचं प्रदर्शन करताना आपल्याला दिसते. प्राण्यांची माया हा एक ग्रामीण संस्कृतीमधला हा फार मोठा महत्वाचा भाग असतो. सर्व या कवितेमध्ये त्याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. सत्व कवितेमध्ये पेरणी आधी लगीनघाई आणि घोटभर पाणी घेऊन कष्टाची या लाही होत जीवन जगणाऱ्या कित्येक यंत्रवत मनुष्याची वेदना इथे दिसते. बांधाऱ्याचे पोर, मातीवर रांगणारी मुले, पायात घुटमळलेले कपडे आणि वाटेवर मोकळे चालायला लागणारे बांधाचे रस्ते ग्रामीणता आयुष्याचा अविभाज्य अंग बनवते. सर्व कविता बाजारात आपले बैल विकणाऱ्या शेतकऱ्याची लूट दर्शवते. लेकराप्रमाणे वाढवलेला बैल कसायाच्या घशात दारिद्र्यामुळे घालावा लागतो आणि याचे शल्य हे ग्रामीण माणसाला काय असते याचंही चित्रण या सर्व कवितेमध्ये दिसून येते. बैल विकताना तो ढसाढसा रडतो. चेहऱ्यावर डोळ्यातून अश्रू न दाखवता हृदयातून रडणारा हा शेतकरी असतो. हा एक ग्रामीणतेचा भाग, या ग्रामीणतेचा पैलू या कवितेतून आपल्याला दिसून येतो. काळाबरोबरच चालताना कविता मेथीच्या पेंडीला 10 रुपयात 3 मिळतात आणि मुठभर मॅगी मध्ये 10 रुपयात मुठभर मॅगी मिळते. शेतकऱ्यांची लुबाडणूक आणि उद्योगपतींचा दबदबा इथेच दर्शवतो. म्हणजे आजही भाजी ही शेतकऱ्याला आपण विकत घेत असताना शेतकऱ्याला त्याचा भाव किती मिळतो आणि बाजारात आल्यावर त्याची कशी लयलूट होते. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे जे काही गोष्टी आहेत त्यातला हा एक भाग आपल्याला दिसून येतो. म्हणजे मॅगी, मुठभर मॅगी असते ती 10 रुपयाला असते. त्याची जाहिरात, त्याचं पॅकिंग या सगळ्याला माणूस बोलतो, परंतु मेथीच्या पेंडीला मात्र त्याला दर मिळत नाही. याचं असं यथार्थ वर्णन शेतकऱ्याच्या मालाला मिळणारा दुजाभाव आणि त्याची होणारी लुबाडणूक ही या कवितेतून आपल्याला दिसते. अधांतरी कविता लुगड्यासाठी आसुसलेली आई हुंदका देत पण लुगड्याची इच्छा काही पूर्ण होत नाही. ठिगळ्याच्या आधारातच निराधार जीवन पुढे सरकत जाते. शेवट बदलले जाते. शेतकऱ्याला नाईलाजाने विकाव्या लागणाऱ्या जमिनीची वेदना दर्शवते. कवडी मोल भावाने घेतलेली जमीन गुंठे, प्लॉट, इंच, फूट यांनी लाख मोलाची होते,
परंतु या जमिनीचा भाव शेतकऱ्याला मिळत नाही. त्याचा जो प्लॉटिंग करणारा माणूस असतो किंवा उद्योगपती असतो त्याला मिळतो आणि शेतकरी मात्र आपली जमीन गमावून बसतो. याचंही वर्णन ही जे शहरीकरणाच्या जवळपास आलेली खेडी आहेत त्या खेड्यांवाला माणसांना मिळणारा फटका हा याच्यातून आपल्याला दिसून येतो. धरणातलं पाणी आटल्यावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी वाहणं सुरू होतं. जीवापाड कष्ट उपसून कर्ज काढून उभारलेलं पीक डोळ्यात देखत जळायला लागतं. गावातील भाऊबंदकी, राजकारण, अंधश्रद्धा, उपास-तापास या ग्रामीण जीवनाच्या छटा आहेत. परिवर्तनाच्या नावाने कविता कमिशनवाल्यांना वैतागून कृषी सेवा केंद्र थाटल्या गेल्या. कुणाची सेवा आणि कुणाची लुबाडणूक हे देवच जाणे. गावात गाजराच्या पुंगीवर परिवर्तनाच्या गप्पा डोलतात. असं कृषी केंद्र किंवा शेतीबद्दलची बियाणी आणि हे सगळं कमिशनवाद हा सगळा या कविता संग्रहामध्ये कवितेच्या आधाराने कल्पना दुधाळ आपल्या समोर मांडताना दिसून येतात. म्हातारा कविता ग्रामीण दारिद्र्याचं दर्शन घडवते. मीटर पडतो म्हणून अंधारात आणि गरमीत हाताचा पंखा करून मच्छरांची आणि हवेची व्यवस्था करतो. ही त्याचं दारिद्र्यपणा दिसून येतो. रानभर ही कविता डोक्यावर भारा घेऊन चिखल माती तोडवणारी स्त्री, चिखल थेंब थेंब गळताना आणि कष्टकरी जीवन स्त्रीचे रक्त आणि घाम उघळलेले आपल्याला पाहावयास मिळतात. खस्ता कविता श्रीखंडपुरीचे ताट कष्टकऱ्यांना फक्त स्वप्नच असते. खस्ता खातच लेकरं मोठी होतात. खस्ता खाणाऱ्यांना पोटी न कोठून मिळणार. कुणीच का बोलत नाही या कवितेमध्ये गावातील आरोग्य व्यवस्थेवर व्यंग करते. कुटुंब नियोजन करा अशा हाका दिल्या जातात, पण कुटुंब नियोजन फक्त संख्येवरून करणे शक्य नाही. त्यासाठी रोजीरोटीची व्यवस्थापन महत्वाची असते. मायलेकी कविता या लग्नानंतरच्या आणि पूर्वीच्या मायलेकीच्या संबंधाची ग्वाही देते. लेक आणि माय सुद्धा जात्यावरच जळतात. एक दुसरीला संबोधत असतात. कधी काळी मुलगी ओझं वाटत होती, आज तिच्या विना जीवन ओझं वाटतं. संपवत कसं नाही म्हणजे वरच्या कवितेमध्ये मायलेक या कवितेमध्ये आईला आपल्या लेकीची भविष्यात माय म्हणून तिची गणना होणार आहे किंवा तिच्याकडे बघणार आहे म्हणून मायलेक ही कविता आणखीन एक अधोरेखित करावीशी वाटते. संपवत कसं नाहीस कविता ग्रामीण स्त्रीचे बाळणपण, तिचे बोचके, घराची दशा, न्हाणी ते सुई दोऱ्यापर्यंत, कुंकू ते करंड्यापर्यंत नशिबाची थट्टा दर्शवते. कवितेला माहित झालंय कविता कष्टकरी बापाची आत्महत्या, वृद्धाश्रम इत्यादीवर कविता छान करता येते. पण आत्महत्या आणि वृद्धाश्रम हे लिहायचे नाही तर जगण्याचे विषय असतात. हे फक्त कष्टकरी आणि ज्यांचे कोणीही नाही किंवा असून पोरके झाल्यानेच जाणवतात. आतून पेटून उठताना या कवितेमध्ये जगापुढे हात पसरून जगायचे नाही हा संदेश देते. जुगारात कसं आयुष्य मातीमोल होतं, जिने गावातील जगणे आणि रोजगार चारही मुंड्या चित केलं आहे. दारू आणि जुगार तंटे गावातील जगणे असह्य करते. पोटाची खळगी भरण्यापेक्षा आपापसातील वाद आणि अंधश्रद्धा, सण उत्सवांची जंत्री माणसाला मेटाकुटीला आणतात. हीच ग्रामीण जीवनाची सत्यता आहे. लपण्याजोगे राहिले नाही या कवितेत शेतकऱ्यांचे सत्य उघड झाले आहे. थोडीशी हिरवळ सुद्धा हिरावल्या जात आहेत. मातीकडे पुन्हा वळावं की नको अशी द्विधा मनस्थिती ग्रामीण जीवनात अडकलेले आहे. बोंबील आणि सुकटावरच कष्ट करणाऱ्यांना घोंगवावे लागते. आई बापाच्या इस्टेटीवरची भांडणे अँब्युलन्सच्या आवाजापर्यंत पोहोचते. गांधीजींचे खेड्याकडे चला म्हणता म्हणता खेड ग्लोबल झालं. ज्यात शेतकरी बलहीन आणि विकल होत गेला.
औद्योगिक क्रांती फक्त कागदावरच राहिली. कृत्रिम पावसात जंगलाची पशुपक्षी आणि पिके सुद्धा कृत्रिमच झाली. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गावकऱ्यांसाठी जुगारासारखे झाले. पाणी अडवा आणि पाणी जिरवा साठी खजिना उघडा केला गेला, परंतु सामान्य कष्टकरी हवालदिलच राहिला. खोद काढण्यात खाणाखुणा सापडाव्यात, ममी सारखी अवस्था कष्टकऱ्यांसारखी झाली. शेती उपयुक्त अवजाराखाती रिक्त झाली. पिस्तुलाही इथपर्यंत पोहोचल्या, तरीही दुर्दम्य इच्छाशक्तीने इथला माणूस जगतो आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीने इथला माणूस जगतो आहे. दिल्या घरी ही कविता सुखी संसाराचा आशीर्वाद देते, तसेच समजूतदारपणाही प्रदान करते. पाण्याच्या तालावर उरकलेला रस्ता रिकाम्या मुठीतून नवनिर्माण करण्याची अदम्य इच्छा फुलवते. कुत्री, मांजर, नाडीनं रिंगण, सोनं मोडून सोयरं जोडण्याची प्रक्रिया आणि दान धर्माची परंपरा चीनच्या भिंतीप्रमाणे अभेद्य आहे. फाटक्या गोधडीप्रमाणे फाटलेला संसार आणि विस्कटलेली घडी जीव ओतून पुढे रेखाटण्याचा प्रयत्न कितीही वेळा अयशस्वी झाला, तरी पळीभर तेलावर आणि ओंजळभर पिठावर संसाराची गाडी ग्रामवैभव घेऊन पुढे चालावयास भाग पडते असं या कवितातून आपल्याला दिसून येतं. कवयित्री कल्पना दुधाळांच्या कविता संग्रहात ग्रामीणतेचे दर्शन घडवणाऱ्या सर्व खाणाखुणा दिसतात. ग्रामीण स्त्रियांच्या वेदना, घुसमट, शेतकऱ्यांची गळचेपी, त्यातून व्यसन आणि कर्जबाजारीपणा, यातून होणाऱ्या आत्महत्या, संसार चालवण्यासाठी स्त्रीला करावी लागणारी ओढाताण, यातून तिची आयुष्यात होणारी ससे होलपट, ग्रामीण दारिद्र्य, निसर्गावर प्राण्यांवर असणारं प्रेम, बैल कसायाला विकताना असणारी आगतिकता आणि आगतिकतेला असणारी सर्व कारणे त्यांच्या कवितेमध्ये दिसून येतात. ग्रामीण सगळ्यात शेवटी मला एक म्हणावंसं वाटतं. हा निबंध संपल्यानंतर आणखीन एक दोन मी ग्रामीण भागातले अनुभवही सांगणार आहे. ग्रामीण माती, ग्रामीण सण समारंभ, ग्रामीण परंपरा, ग्रामीण भाषा याची ही प्रचिती कल्पना दुधाळ या आपल्या कविता संग्रहातून देतात. धग असतेच आसपास, यातून ग्रामीणतेचा ठसा गडद होत जातो. 21व्या शतकातला जरी कविता संग्रह असला तरी इतर सर्व बदलले, तरी शेतकऱ्यांची दुःख, दारिद्र्य, ससे होलपट, फसवणूक, पिळवणूक ही मात्र बदललेली नाही, हे या कविता संग्रहाच्या आधाराने अधोरेखित होते. मी अनुभवाबद्दल बोलणार होतो. कल्पना दुधाळ मॅडमांना या निमित्तानं फोन झाला आणि त्यांच्यावर बोलताना लक्षात आलं की पावसावर अवलंबून असणारी ही जी शेती आहे ती फक्त पाऊस गेला त्यामुळे खूप शेतकऱ्यांच्या अडचणी होताना दिसून येतात. म्हणजे गेल्या 15 दिवसामध्ये कोकणामध्ये पाऊस अतिशय कमी झाला. शेतकऱ्यांची लावण, ज्या ठिकाणी काही ठिकाणी त्याला रोपण म्हणतात, हा प्रकारच जवळजवळ थांबला होता. पाण्याची कमतरता झाली होती आणि त्यावेळी माझ्या शेतात काम करणारा जो शेतकरी होता, तो शेतकरी म्हणत होता, तो उघड्या अंगाने अवजार धरत होता, औत धरत होता. त्याला म्हटलं, मामा तुम्ही म्हणजे अंगात काहीतरी घाला. तो म्हणाला, नाही, त्या पावसाला तरी लाज वाटू देत, त्याला तरी राग येऊ देत, की उघड्या अंगाने काम करणारा शेतकरी त्या रागानं तरी तो कोसळेल. की म्हणजे ही कोणती भावना आहे हे आपल्याला शब्दात न सांगण्यासारखी आहे असं मला वाटतं. मला दिलेल्या वेळेत मी निबंध पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कदाचित काही त्रुटी राहिल्या असतील आणि तरीही तेवढ्या वेळात मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयाने आणि अभ्यास मंडळाने मला हा निबंध सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत आभारी आहे. माझा हा निबंध टाईप केलेला नाहीये. 1-2 दिवसात पुन्हा आणखीन याचं थोडा बदल करून आणखीन त्यात कवितांचं वर्णन घालून मी सोष्टे सरांपर्यंत हा निबंध पोहोचवतो आणि मग ते तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवतील. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. मी माझा निबंध चर्चेसाठी खुला ठेवतोय. धन्यवाद.
धन्यवाद सर. उपस्थित सर्व सहभागी यांना विनंती करतो, आपणापैकी कोणी या प्रसंगी प्रश्न शंका आपले उपस्थित करीत असेल तर आपण व्यक्त करावं. सर सर हा सोष्टे सर. सर, हा मला आणखीन एक दोन मिनिट जरा मिळालं तर बरं होईल. हा ग्रामीण सर ऐकतो. ग्रामीण भागाचं वर्णन करत असताना ह्या कविता संग्रहाबरोबरच आजचा सुद्धा दिवस आपल्याला ग्रामीण जीवनातले जे काही ठसे ठोमसे उंचवटे आहेत ते आपल्याला दाखवून देतात. डोंगरदिवे सरांची झालेली अवस्था ही नेटवर्क मुळे झालेली अवस्था ही याचा अभ्यास आपल्याला करायला हरकत नाही. आणखीन एक आठवण म्हणून मी सगळ्याच अभ्यासकांना सांगतो, 2 वर्षापूर्वी अशाच कार्यशाळा मुंबईमध्ये आणि कोकणात होत होत्या आणि आम्ही अभ्यासाला जात होतो. मी भवन्स कॉलेजला जात होतो आणि त्यावेळी प्रचंड पावसाने आमची अडचण झाली होती आणि दुसऱ्या दिवशी कळकटे सरांचं कॉलेज जे आहे तिकडे जायचं होतं आणि मी ठाणा स्टेशनला अडकून पडलो होतो. पावसाची ही अशी प्रत्येकारी असणारी जी रूपं आहेत, निसर्गाची जी प्रत्येकारी रूपं आहेत ती पदोपदी आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसून येते. मी अस्सल ग्रामीण भागातला आहे, मातीतला आहे, ग्रामीण आहे. त्यामुळे हे अगदी जवळून म्हणजे बोलताना सुद्धा आजही माझ्या मनामध्ये शेतकऱ्यांची दुःख, ग्रामीण विद्यार्थ्यांची दुःख, म्हणजे आता ह्या असलेल्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायला यायला आपल्याकडे वाहनाची सोय नाही. जवळजवळ 20-25 किलोमीटर वरून येणारे विद्यार्थी, त्यांच्याशी संपर्क साधायला त्यांच्या गावी नेटवर्क नाही, अशी ही ग्रामीण भागाची अवस्था आहे. या कविता संग्रहाच्या माध्यमातून इतर जे आपण सगळे आयाम पाहतोय, ग्रामीण जीवन, सण समारंभ आणि त्याच्याबरोबर होऊ घातलेलं हे नेटवर्कचं नवीन आणखीन बाजार सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अधोरेखित करावा असं वाटतो. धन्यवाद. हो, धन्यवाद. हे मलाही आता वर्गाच्या बाहेर येऊन बसावं लागलं नेटवर्क नसल्यामुळे. ओके, धन्यवाद सर. ग्रामीण जीवनातली वास्तविकता हा खरं तर आपल्या अभ्यासाचा विषयच आहे आणि आपल्या अवतीभोवतीही आपण हे सर्वजण पाहत असतो, निहाळत असतो. यातले सर्व अनुभवही राणे सरांनी अगदी विस्तृतपणे आपल्या समोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या मांडणीवरती अथवा या घटका संदर्भात कुणाला काही प्रश्न शंका असतील तर आपण उपस्थित कराव्या, कारण आपण समारोपाकडे वळत आहोत. हॅलो सोष्टे सर. हॅलो सर, बोला सर. हा, वालेकर सर बोलतोय सर. सर सरांना प्रश्न आहे माझा. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. कल्पना दुधाळ मॅडमच्या कवितेमध्ये ग्रामीण साहित्य चळवळीचं चित्रण आहेत का? आहेत ना. हा तेच. मग तेच तर मी सांगितलं, प्राण्यांची एक सांगतो तुम्हाला. स्त्रियांच्या वेदना, ग्रामीण परंपरा ही शास्त्र कवितेमध्ये आहे. म्हातारा खस्ता संपवत कसं नाही, त्याच्यामध्ये ग्रामीण दारिद्र्य दाखवलंय. दारिद्र्याच्या अनेक कल्पना आहेत, परंतु ग्रामीण दारिद्र्य एक वेगळ्या पद्धतीचं आहे, त्याच्यामध्ये आहे. आणि ग्रामीण साहित्याला तो नेमलेला आहे. त्याच्याबरोबर प्राण्यांवर असणारी जी माया आहे ही ग्रामीण भागामध्ये दिसते. म्हणजे शहरी भागामध्ये प्राण्यांवर माया नाही अशातला भाग नाहीये, ती आहेत. पण ग्रामीण भागातली जी माया आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे आणि ती माया सर्व कवितेमध्ये आहे. अशा अनेक म्हणजे छोट्या छोट्या कवितांमधून छोटे छोटे जर आपण कंगोरे काढले तर ग्रामीणतेच्या सर्व खाणाखुणा या कल्पना दुधाळांच्या कविता संग्रहामध्ये दिसून येतात.